नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदूळजाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्याला तांदूळजा म्हणतात, तांदळीची भाजी म्हणतात किंवा तांदूळची भाजी म्हणतात किंवा तांदूळका म्हणतात। असं अनेक नावं आहेत, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी त्याला नावं आहेत। बघा, हिरवीगार बाजारामध्ये अशी तांदूळजाची भाजी मिळते जी चवीला अतिशय उत्तम असते, लवकर होते, झटपट होते, प्लस तिचे गुणधर्म खूप आहेत। तर ह्या भाजीसाठी एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे, बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 मिरच्या घेतल्यात। त्याच्यानंतर बघा, कारण भाजी खूप सारी दिसते पण ती शिजून अगदी थोडीशी होते म्हणून 2 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या काही घेतल्यात 8 ते 10। त्यानंतर चवीपुरतं मीठ। सर्वात आधी काय करायचं तर बघा, अशी मिरचीचे बारीक बारीक काप करायचे। बारीक बारीक काप करू शकता किंवा मिरची म्हणजे मिरची आणि लसूण तुम्ही मिक्सरमधून क्रश करून टाकू शकता, पण इथं मी काप करते। बारीक बारीक मिरचीचे काप दोन्ही मिरच्यांचे करून घेतले। त्यानंतर सेम लसणाचे पण आपल्याला तुकडे करून घ्यायचे। तांदूळची भाजी ही खूप हेल्दी आहे, गुणधर्मी आहे। त्याच्यात असंख्य असे गुणधर्म आहेत, म्हणजे सी विटॅमिन असतं, डोळ्यांसाठी चांगलं असतं, त्यानंतर त्वचा विकारासाठी चांगलं असतं, गरोदर स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी, ओव्हरऑल सगळ्यांसाठी ही भाजी चांगली असते। बघा, इथं मी काय केलं, चाळणीत ही भाजी घेतलेली आहे, ती व्यवस्थित धुतून निथळायला ठेवली। तोपर्यंत काय केलं तर गॅस पेटून घेतलाय। गॅसवरती ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर ह्याला तेल जास्त लागत नाही, तर अंदाजे 1 किंवा 1.25 पळी, 1 ते 1 पळीमध्येच म्हणजे ही भाजी होते आणि लवकर शिजली जाते। तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला करायचं ते म्हणजे त्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे जिरं। फोडणीसाठी मी सांगायची राहिले, जिरं आपल्याला फोडणी हे करून घ्यायची। जिरं चांगलं तडतडलं की आपल्याला टाकायच्या आहेत मिरच्या। इथं मिरच्या चांगल्या पचल्या, व्यवस्थितमध्ये तळल्या गेल्या की आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे कांदा। मीडियम आचेवरती कांदा लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण चांगलं गुलाबीसर होऊन द्यायचं। म्हणजे बघा, मिरच्या आणि लसूण चांगलं गुलाबीसर झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्या। अगदी लसणाला चांगला गुलाबीसर लालसर कलर आला पाहिजे आणि लसणाचा वास खूप छान या भाजीमध्ये लागतो। त्याच्यानंतर घालायचं आहे ते म्हणजे आपल्याला कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मैत्रिणींनो, काही जण इथे म्हणजे डाळ पण घालतात, कोणी लाल मसुराची डाळ घालतं, कोणी मूग डाळ घालतं, पण मला तशीच ती भाजी आवडते किंवा माझ्या घरातल्यांना आवडते म्हणून मी डायरेक्टली फक्त कांदा, लसूण आणि मिरचीमध्ये ही भाजी करते। बघा, कांदा चांगला गुलाबीसर होऊन द्यायचा। तर आपण बोलत होतो ते म्हणजे तांदूळजाची भाजी। तांदूळाची भाजी ही जी शेतामध्ये बहुतेक सापडते आणि खूप छान लागते। हिला धावती भाजी पण म्हणतात, म्हणजे काम करताना ही भाजीच लागते आणि चविष्ट असते, गुणधर्म खूप आहे तिचे। त्याच्यानंतर बघा, ही तर भाजी मी निथळून घेतलेली होती, ती भाजी आपण टाकून घेतोय। चांगले तेलामध्ये बारीक अगदी मिडियम गॅस करून ही तांदूळाची भाजी चांगली परतून घ्यायची आहे। खूप झटपट होते भाजी ही, जितकी झटपट होते तितकी जी चवीला पण खूप छान लागते। नक्की करून बघा, अगदी म्हणजे डब्यासाठी झटपट एखादी आपल्याला भाजी करायची तर खूप ही पटकन आपण करू शकतो आणि ही शिजते पण खूप लवकर। आणि कसं आहे, ही तेलामध्ये टाकल्यानंतर ही अगदी कमी होते, म्हणजे जसं आपण मेथी किंवा बाकीच्या भाज्या टाकतो अगदी तशाच की ते दिसताना म्हणजे जेव्हा आपण निवडतो तेव्हा एकदम फुललेल्या असतात, पण करतो तेव्हा ही वाटीभरच भाजी होणार आहे। एका गड्डीमध्ये हार्डली 1 वाटी किंवा 1.5 वाटी होते, ही तर 1च वाटी होणार आहे। बघा, व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। गरज पडलं तर पाणी घाला, अगदी पाणी घाला, म्हणजे हातात अगदी 1च चमचा पाणी घ्यायचा आणि तो शिंपडायचा आहे। कवडी भाजी आहे त्यामुळे गरजसुद्धा पडत नाही, तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल। बघा, व्यवस्थित भाजी सगळीकडून परतून घ्यायची आहे। आणि अजून एक टिप सांगते मैत्रिणींनो, म्हणजे जे हिरवी भाजी आपण करतो तेव्हा झाकून ठेवायचं नाही। झाकून ठेवल्यामुळे काय होतं, भाज्यांचा कलर चेंज होतो, म्हणजे त्या काळसर दिसतात। बघा, इथं भाजी केवढी होती आणि ती करून बघा, अर्धी वाटी किंवा 1 वाटीच भाजी ही होणार आहे। आणखी ही शिजली की अजून कमी होणार आहे। बघा, इथं चवीपुरतं मीठ टाकते आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालायची गरज नाही, मिठाला पाणी सुटतं। ॲक्च्युली काय आहे, भाजी टाकल्यानंतर जे मीठ आपण टाकतो ना भाजीत, त्या भाजीच्या मिठाच्या पाण्यामध्येच ही खरी भाजी शिजते। व्यवस्थित 1-5 मिनिटात ही भाजी रेडी होणार आहे। झटपट होणारी भाजी, गुणधर्म असंख्य असणारी भाजी, चवीला खूप छान लागते। भाकरीबरोबर, चपातीबरोबर हिची टेस्ट खूप छान आहे आणि खूप जणही आवडीने खातात। पुण्या साईडला तर खूप आवडीने ही भाजी खाल्ली जाते। ही भाजी रेडी झालेली आहे, आता आपण सर्व करून घेऊ। एक बाउल काढून घेते, एका वाटीमध्ये मी काढून घेते। नक्की करून बघा, खूप झटपट होणारी रेसिपी आहे, चवीला खूप छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।